इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड, जेल रोड येथील पार्वताबाई नगर येथील बंगल्यातून चोरी झाल्याचा गुन्हा 24 जून 2026 उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना UPI ट्रान्झॅक्शनद्वारे बँकेकडून आदित्य पंडित याच्या अकाउंटवर आलेली तपासात निष्पन्न झाल्याने उपनगर पोलिसांनी आदित्य सुरेश पंडित याला ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून 2,81,666 रुपये किमतीची सोन्याची चेन, मंगळसूत्र असा मुद्देमाल हस्तगत केला आणि याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी माहिती दिली. उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/6/2026 रोजी फिर्यादीनामी तरुण तपास विश्वास व 31 वर्ष राहणार जेल रोड यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिनांक 28/1/26 ते 27/4/2026 दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून त्यांची 30,000 रुपये रोख रक्कम, 12 ग्रामची चेन, तसेच 5,000 रुपयाची 1 ग्रामची कानातले डोल, तसेच 9,000 रुपये हे UPI ट्रान्झॅक्शनद्वारे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्ह्याचा तपास आमचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन करत होते. सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सदर फिर्यादी याचे अकाउंट ट्रान्झॅक्शन तपासले. त्याच्या अकाउंट ट्रान्झॅक्शनमध्ये त्याचे अकाउंटचे पैसे हे त्याचाच मित्र याच्या अकाउंटवर गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. म्हणून आम्ही त्याचा मित्र आदित्य पंडित यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तर दिली. नंतर त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने आम्ही त्याला गुन्ह्यात अटक करून त्याने गुन्हा गुन्हा केल्याचे कबूल करून त्यांनी सदरची फिर्यादी यांच्याकडनं चोरी केलेली रक्कम, सोने तसेच इतर वस्तू यातून त्याने नवीन सोने खरेदी केले होते. ते नवीन सोने आम्ही गुन्ह्याच्या तपासात जप्त केले आहेत. त्याच्याकडनं आम्ही 9 ग्राम सोन्याची चेन तसेच 8 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण 17 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आणि सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विनोद लखन करत असून सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त यांच्या माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे, परिमंडळ 2, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, सुनील बडे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार सुरेश गवळी, योगेश जाधव, सुनील गायकवाड, पंकज करपे, प्रशांत देवरे, सौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे, संदेश रगतवान आदींनीही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.